ओके, थँक्यू मॅम, धन्यवाद. पहिले सांगतो, 18 वर्षाच्या वरचं जे इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटीचं सर्टिफिकेट आहे त्याचं असेसमेंट आयक्यू टेस्ट मॅडम करतो. त्यामुळे तुमचा जास्त संपर्क त्यांच्यासोबत येत नाही. 18च्या खाली जे आहे ते डीआयसी विभागमध्ये जाते. अं, तुम्हाला एक कागद मी दिलेला आहे. पुन्हा हा प्रश्न होता तुमचा होता की याच्यावर काय लिहायचं. पहिले तो तीन रजिस्टर तुमच्याकडे दिलेले आहेत. तीन याच्यावर तुम्हाला साईन करायचे आहेत. एक रजिस्टर कुठे माहित नाही छोटंवालं, ते सर्क्युलेट करा. हालचाल करणार नसेल तर कसं होणार. रजिस्टर जागेवर नाही पाहिजे. सर्वांच्या सह्या झाल्या असेल तर समोर येऊन जमा करून द्या. तीन जागी सह्या करायच्या आहेत तुम्हाला. ठीक आहे. आणि या पेजवर काय लिहायचं हा एक मेन प्रश्न होता. इथे जे तुम्हाला सांगितलेलं आहे स्पेशल ऑलिम्पिक म्हणजे स्पेशल मुलांसाठी स्पोर्ट्स मध्ये आणण्यासाठी मी काय करू शकतो, माझा प्रयत्न काय काय राहील, माझ्या हातामध्ये काय, माझ्या शाळेच्या आजूबाजूमध्ये मला कोण कोण मिळू शकेल. जसं योगा टीचर मिळू शकते, कराटेचं मिळू शकते. कारण की आपल्या मुलावर मुलीवर अत्याचार होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. मॅडमला विचारा, तुम्ही आपल्या मुलं जे येतात कोर्टामधून, इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी असेल, हिअरिंग वाले मुलं असेल, अत्याचार होण्याचे, रेप बलात्कार होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे कराटे शिकवणं आवश्यक आहे ना. तर मी माझ्या मुलांना स्पोर्ट्स मध्ये एक्सरसाइज, योगा काय शिकवू शकतो, म्हणजे काय प्रयत्न करू शकतो, ते माझ्या हातात आहे. माझ्या शाळेच्या आजूबाजूला काहीतरी परिस्थिती आहे, माझ्या ओळखीचे मित्र आहेत, ते मी करू शकतो. किती दिवसात करू शकतो, किती महिन्यामध्ये, माझे प्रयत्न स्पोर्ट्ससाठी, स्पेशल ऑलिम्पिक साठी, ते इथे लिहायचे आहे. मी, माझी शाळा, बरोबर, ते एका साईडला लिहायचं. दुसऱ्या साईडला या सर्व गोष्टीसाठी मला काय आवश्यक आहे, काय डिमांड आहे माझी. जसं कोचची डिमांड असेल कोचची लिहायची, काही साहित्य पाहिजे असेल साहित्य लिहायचं, आणि जे काही पाहिजे असेल ते दुसऱ्या साईडला तुम्हाला लिहायचं आहे. तुम्ही लिहिणं सुरुवात करू शकता, कारण की तुमची परिस्थिती तुमच्या हातात आहे. जर करत नसेल तर ते पण लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. असं मग व्हॉलेंटिअर बेस आहे, कंपल्सरी नाही आहे. त्यामुळे तुम्हाला हे लिहायचं आहे. तुमचं नाव खाली टाकायचं, शाळेचं नाव जे असेल ते टाकायचं, आणि ते आम्हाला जमा करून द्यायचं आहे तुमचं. त्याच्याशिवाय तुमचे सर्टिफिकेट सर्टिफिकेट जरी ऑनलाईन असेल तरी त्याच्याशिवाय तुमचे इश्यू होणार नाही. आणि या सर्टिफिकेटचा मी तुम्हाला उपयोग सांगतो. ज्यावेळेस तुमचे आरसीआयचे पॉईंट 80-90 वर झाले असेल आणि हे सर्टिफिकेट जेव्हा तुम्ही जोडाल त्याला, तर याचं 10 पॉईंट तुम्हाला भेटू शकतात. कंपल्सरी भेटू शकणार असं सांगत नाही, पण बऱ्याच लोकांना या प्रकारचे सर्टिफिकेट केल्यानंतर ते त्यांना 10 पॉईंट भेटलेले आहेत. शेवटची असे नाही म्हणाल की मला 20-30 पॉईंट याच्यात भेटणार का. 10 पॉईंट जेव्हा आणले आहे तुमचेवाले, तर ह्या एका याचे 10 पॉईंट तुम्हाला मिळू शकतात. तर हे तुमचं जमा झाल्यानंतर आणि 3च्या सह्या चेक केल्यानंतर तुम्हाला आम्ही ऑनलाईन सर्टिफिकेट इश्यू करू. त्याच्यावर एक नंबर असेल, तो नंबर तुम्हाला आमच्याकडून आम्ही देऊ. तुम्हाला माहित आहे की नॅशनल इन्स्टिट्यूट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, ते सीआरटी ऑर्गनाईज करतात, आहेत ना. त्या सर्टिफिकेटचं महत्व सुद्धा तेवढंच आहे. त्यामुळे जर हे कोणाकडे नसेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे, ते तुम्ही घेऊन जाऊ शकता इथून. त्याच्यानंतर आपल्याकडे सर्वात सिनियर स्पेशल ऑलिम्पिक मध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये स्पेशल ऑलिम्पिक सुरू करणारे, त्यांच्या मार्गदर्शनात आणि 5 दिवसाचं स्पेशल ऑलिम्पिकचं प्रशिक्षण केलं असे कांबळे सर आपल्याला स्पेशल ऑलिम्पिक बद्दल मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांच्याशिवाय आपलं स्पेशल ऑलिम्पिक समोर जाऊ शकत नाही. आणि त्यांना मी अजून विनंती करतो की अशा प्रकारची 5 दिवसाची शियारी पुन्हा इथे आम्ही सपोर्ट करू, त्यांच्या सहकार्याने आयोजित करूया. त्यांचं स्वागत गजानन वैद्य सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो.